महाराष्ट्रात आज घेतले गेले 5 मोठे धडाकेबाज निर्णय आणि याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर, शेतीवर आणि भविष्यातील नोकऱ्यांवर होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महावितरणची मोठी आर्थिक पुनर्रचना जाहीर. कंपनी आता भांडवली बाजारात जाणार. त्यासोबतच AI आणि डिजिटल गव्हर्नन्सला वेग देण्यासाठी नवीन टेक्नॉलॉजी कंपन्यांची स्थापना. प्रशासन होणार सुपरफास्ट. आपत्ती व्यवस्थापनासाठी जागतिक बँकेचा निधी, पूरग्रस्त भागांसाठी मोठा मास्टर प्लॅन आणि शेतकऱ्यांसाठीही मोठा बदल. म्हणजेच सरकारचे हे निर्णय तुमच्या दैनंदिन जीवनावर कसे परिणाम करणार? फायदे जास्त की धोका? सर्व अपडेट्स जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण पुढची माहिती तुम्हाला चकित करणार आहे. नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राजकारणातून एक मोठी बातमी समोर येते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्याच्या विकासाला गती देणारे 5 धडाकेबाज निर्णय घेण्यात आले आहेत. प्रशासनात AIचा वापर वाढवण्यापासून ते महावितरणच्या आर्थिक पुनर्रचनेपर्यंत सरकारने अनेक महत्त्वाच्या प्रस्तावांना मंजुरी दिली आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की या 5 निर्णयांचा आमच्या आयुष्यावर नक्की काय परिणाम होणार आहे. पहिला मोठा निर्णय आहे प्रशासनाचे डिजिटायझेशन. महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन सेंटर म्हणजेच MRSSE आता सोसायटीवरून थेट कंपनीत रूपांतरित होणार आहे. यामुळे काय होईल तर रस्ते माहिती प्रणाली, नगर रचना, जलयुक्त शिवार आणि पंचनामा यांसारख्या कामांना प्रचंड वेग येईल. एवढंच नाही तर महाजिओटेक ही नवीन कंपनी स्थापन केली जाणार आहे. जिओस्पेशियल टेक्नॉलॉजीचा वापर करून प्रशासन आता अधिक पारदर्शक आणि हायटेक होणार आहे. याचा फायदा विद्यार्थी आणि संशोधकांनाही मोठ्या प्रमाणावर मिळेल. दुसरा आणि सर्वात तांत्रिक निर्णय आहे महावितरणबाबत. राज्याची वीज कंपनी म्हणजेच महावितरण आता शेअर मार्केटमध्ये सूचीबद्ध होणार आहे. महावितरणवर असलेल्या 32,679 कोटींच्या कर्जासाठी सरकार आता भांडवली बाजारात सरकारी रोखे आणणार आहे. या निर्णयाचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे ॲग्री डिमर्जर. शेतीसाठीच्या वीज वितरणाचा व्यवसाय आता वेगळा केला जाईल, ज्यामुळे महावितरणची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल आणि वीज ग्राहकांना अधिक दर्जेदार सेवा मिळण्याची शक्यता आहे. नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी सरकारने तिसरा मोठा निर्णय घेतलाय. महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रम राबवण्यास मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी चक्क जागतिक बँकेकडून 165 कोटींचा निधी मिळणार आहे. यामुळे आपत्तीचा फटका बसलेल्या नागरिकांना गृहकर्जात सवलत मिळेल, तर MSME उद्योजकांना विमा सुरक्षा आणि स्वस्त कर्ज उपलब्ध करून दिलं जाणार आहे. ही मोठी दिलासादायक बातमी आहे. आणि चौथा महत्त्वाचा निर्णय म्हणजे पूर व्यवस्थापन. दरवर्षी कोल्हापूर, सांगली आणि इचलकरंजी शहरांना पुराचा मोठा फटका बसतो. आता कृष्णा खोऱ्यातील पुराचा धोका कायमचा कमी करण्यासाठी विशेष प्रतिबंधक आराखडे तयार केले जाणार आहेत. पाण्याचा निचरा करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या शहरांना सुरक्षित केलं जाईल. तर मित्रांनो, हे होते आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतले 5 सर्वात मोठे निर्णय. प्रशासनाला वेग देणं आणि राज्याला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणं हाच यामागील मुख्य उद्देश दिसतोय. तुम्हाला काय वाटतं? महावितरण शेअर मार्केटमध्ये आल्यावर परिस्थिती बदलेल का? कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आपल्या लाडकी बहीण अपडेट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.